इयत्ता 6वी, विषय मराठी, पाठ 4, गवत फुला रे गवत फुला, भाग 2. कवयित्री इंदिरा संत यांचा जन्म 14 जानेवारी 1914 सालचा. इंदिरा संत यांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. स्त्रीमनाचा हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या कवयित्री, जीवनातील व्यथा संघर्षातून आलेले अनुभव, निसर्ग, भक्तिभाव, स्त्रीत्वाच्या वेदना असे नाना विविध विषय त्यांच्या काव्यातून बहरताना दिसून येतात. त्यांची काही पुस्तकांची नावे शैला, मेहंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच अंगद पंगत, गवत फुला, मामाचा वाडा हे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहे. श्यामली, कदली आणि चैतू हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. या कवितेत कवयित्रींनी माळावर फुललेल्या गवत फुलाचं अतिशय सुंदर असं वर्णन कवयित्रींनी केलेले आहे. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. रंग रंगुल्या म्हणजे रंगीबेरंगी, वेगवेगळ्या रंगाचे. सान सानुले म्हणजे लहानगे. लळा म्हणजे माया, प्रेम. माळावर पतंग उडवणारा मुलगा ज्यावेळेला त्याचं लक्ष छोट्या छोट्या इवलेशा गवतांवरती जाते, त्यावेळेला तो मुलगा गवत फुलाकडे पाहून स्वतःला विसरून जातो आणि त्याच्याकडे आकर्षित होतोय. त्याच्या रंगछटा पाहून मग तो गवत फुलाला म्हणतो की हे रंगबिरंगी इवल्याशा छोट्याशा गवत फुला, मी ज्यावेळेला तुला पाहिलं तर त्यावेळेला मी स्वतःला सुद्धा विसरून गेलो आणि मला तुझा लळा लागलेला आहे. असे तुझे वेगवेगळे रंग आहेत. मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा. माळ म्हणजे हिरवे पठार, नभीचा म्हणजे आकाशातला, हरकून गेलो म्हणजे गुंग होणे, आनंदी होणे. मुलगा म्हणतो की मित्रांबरोबर ज्यावेळेला तो माळावरती पतंग उडवीत होता, त्यावेळेला अचानक त्याचं लक्ष गवतावरती गेलं. त्याने गवत फुलांना पाहिलं आणि छोट्या छोट्या जो हळूवार वारा येणारा होता, तर त्यामुळे गवत फुलं हालत होते आणि जणू काही असं वाटतंय की ते गवत फूल हसतायत आणि त्यांना पाहून मुलगा म्हणतो, मी आकाशातला पतंग विसरून गेलो, माझ्यासोबत आलेल्या मित्रांना विसरून गेलो. अशा तुझ्या विविध रंगछटा ज्या की त्यांना पाहून मी मुग्ध झालो, खूप आनंदी झालो आणि स्वतःला विसरून गेलो, त्यातच दंग झालो. हिरवी नाजूक रेशीमपाती दोन बाजूला सळसळती, निळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगते, तळी पुन्हा अनगोजीरवाणी लाल पाकळी खुलती रे. उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे. पराग म्हणजे फुलातील केसर, झगमगणे म्हणजे चमकणे, तळी म्हणजे खालची किंवा तळाची, गोजीरवाणी सुरेख, गोंडस, सुंदर, भान हरपणे, मग्न होणे, दंग होऊन जाणे. मुलगा म्हणतो की ही जी गवताची जी छोटीशी पाती आहेत, त्याची जी पानं आहेत ती रेशमासारखी मऊ आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये निळ्या रंगाचे फुलं उमललेले आहेत. त्याच्यामध्ये दिसणारे जे पिवळ्या रंगाचे छोटे छोटे पराग आहेत, तर ते पराग आणि त्याच्याच बाजूला त्याच्या तळाशी एक लाल रंगाची गोजीरवाणी गोंडस असं एक छोटंसं लालसर फूल आहे, त्याची पाकळी खुलती आहे आणि उन्हामध्ये हे झगमगणारे जे तुझं रूप आहे, जे ऊन तुझ्यावर पडतंय आणि त्यामुळे तुझं जे रूप आहे ते अजून खुलून आलेलं आहे, त्याच्यामुळं मी माझे भान हरपून गेलो, मी स्वतःला विसरून गेलो आणि मी तुला पाहताच तुझ्यामध्ये दंग झालो. असे तुझ्या विविध रंगछटा आहेत. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला,
मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे. तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. आता सानुले सानुले म्हणजे छोटेसे, झोपाळा म्हणजे झुला, इवलिशी म्हणजे लहान, अंगाई अंगाई म्हणजे बाळाला झोप येण्यासाठी गायलेलं एक गीत आहे, त्याला अंगाई असं म्हटलं जातं. मुलगा असं म्हणतो की तुला भेटायला वारासुद्धा लहान होऊन आलेला आहे. तो तुझ्यासोबत खेळ खेळतोय, तो तुझ्यासोबत झुला खेळतोय, तो इवलंसं रूप घेऊन तुला भेटायला आलेला आहे. रात्रसुद्धा लहान होऊन तुझ्यासाठी अंगाईचं गीत गात आहे. मुलगा म्हणतोय की वारासुद्धा तुला भेटायला आलाय, रात्रसुद्धा लहान होऊन तुला भेटायला आलेली आहे. जणू काही ती तुला अंगाईचं गीत गाण्यासाठी आलेली आहे. मग मलाही तुझ्यापेक्षाही लहान व्हावंसं वाटते आणि शाळा, घर हे सगळं विसरून तुझ्यासोबतच राहावंसं वाटते, असं मुलगा त्या गवत फुलाला उद्देशून म्हणतोय. तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या. तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या. आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे. तुझे घालुनी रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे. तुझ्या सवे म्हणजे तुझ्या सोबत, हट्ट करणे म्हणजे आग्रह धरणे. आता मुलगा पुढे त्या गवत फुलाला उद्देशून म्हणतोय की मला तुझी गोजिरी भाषा शिकायची आहे. तुझी भाषा शिकून मला तुझ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. तुझे सगळे खेळ मला शिकायचे आहे आणि मला तुझ्यासोबत जादूच्या गोष्टी तुला शिकवायच्या आहेत. तुझ्यासोबत राहून मला आकाशाकडे हट्ट करावासा वाटतोय, तुझ्यासोबत खाऊ खावासा वाटतोय. तुझे रंगीत कपडे घालून फुलपाखरांना फसवावंसं वाटते. वेगवेगळ्या रंगाची फुले पाहून मुलगा असं म्हणतोय की जर मी तुझ्यापेक्षाही लहान होऊन राहिलो तर फुलपाखरू मला पाहून फसेल, कारण त्याला वाटेल की मी सुद्धा गवत फुलच आहे. म्हणून मुलगा असं म्हणतोय की तुझ्यासारखे मला वेगवेगळे रंगीत कपडे घालायचे आहे आणि तुझ्यासोबत कायम राहायचं आहे.